श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीनाज या यूट्यूब चॅनलवर. आजचा टायटल हा तुम्ही वाचलाच असेल. आज आपण बोलणार आहोत तारक मंत्राविषयी. बघा, तारक मंत्र आता प्रत्येकालाच माहिती आणि यूट्यूबवर तो सहज इझिली तुम्हाला मिळेल. बघा, तारक मंत्राच्या पठणाचे काय आहेत फायदे. एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला म्हणजे आपले जे मुलं आहेत ते विनाकारण चिडचिड करतात किंवा घरात आपला म्हणजे कटकटी सतत काही कारण नसताना देखील कटकटी होत असतात किंवा मग आपला जो म्हणजे आपण बस नकारात्मकता म्हणजे वाईट चिंतन हे देखील भरपूर वेळा असं हे होत असतं. आणि आपली ज्यावेळेस मत मांडणी करण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स लेवल हा देखील लो म्हणजे होतो. एखाद्या वेळेस होतो आपला कॉन्फिडन्स लेवल, आपल्याला समोरच्या व्यक्तीला आपलं मत हे व्यवस्थित देखील मांडता येत नाही, आपला स्वतःच्या पक्ष देखील ठेवता येत नाही. तर अशा वेळेस जर आपण तारक मंत्राचा जर तुम्ही संकल्पयुक्त जर तारक मंत्र जर म्हटला, मी तरी म्हणेल की संकल्पयुक्त म्हणण्यापेक्षा रोज जर म्हटला ना तर खरंच खूप त्याचे एक नाही तर असे अनेक फायदे आहेत. ते आता कसे म्हणायचे म्हणजे कसा म्हणायचा आपण ते बघूया. बघा, ग्लास हा तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि मी तरी म्हणेल की तांब्या घेण्यापेक्षा तुम्ही ग्लासच घ्या. कारण हे जे तीर्थ आहे हे वाया नाही जायला हवं. कारण हे तीर्थ खूप म्हणजे पॉझिटिव्ह आणि म्हणजे खूपच याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्यामुळे तुम्ही ग्लासच घ्या व त्या ग्लासवरती तुम्हाला असा हात ठेवायचा त्या ग्लासवरती आणि तुम्ही ग्लास काचेचा घेऊ शकता किंवा तांब्याचा घेऊ शकता किंवा स्टीलचा घेऊ शकता, जसं तुम्हाला योग्य वाटत असेल ते. त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र हा म्हणायचा आहे. मी थोडा म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी, बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. बघा, नामातच पहिलीच ओळ काय, निशंक हो रे मना, मनात शंका आणू नकोस, निर्भय हो रे मना, निडर हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे. सदैव स्वामीबळ आपल्या पाठीशी प्रचंड प्रमाणात आहे, त्यामुळे मनात कुठलीही शंका आणू नका आणि हा मंत्र म्हणायला सुरुवात करा. 21 वेळा तुम्हाला हा म्हणायचा आहे तारक मंत्र. संकल्पयुक्त म्हणा. तोही संकल्प कसा करणार, उजव्या हातात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यात अक्षता ठेवायच्या आहेत तांदळाच्या आणि त्यानंतर फुलं, त्याला कुंकू हळद हे ठेवायचं आहे व तुमचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही जर तुमच्या नवऱ्यासाठी म्हणा किंवा तुमच्या सासू सासऱ्यांसाठी म्हणा किंवा आपल्या स्वतःसाठी म्हणा तर त्या व्यक्तीचं नाव देखील घ्या आणि सांगा की तुम्हाला महाराजांना हे देखील सांगा की तुम्ही कशासाठी म्हणताय बा. त्यानंतर तुम्ही ते पाणी एखाद्या भांड्यात काढू शकता आणि ते पाणी तुम्हाला एखाद्या झाडामध्ये टाकायचं, एखाद्या फुलाच्या झाडामध्ये टाकायचं आहे. 21 दिवसांसाठी हा मंत्र खरंच म्हणून बघा. आणि मी तरी म्हणेल की बघा, आपण जी कुठली स्त्री म्हटल्यावर स्वतःसाठी म्हणजे काहीच सेवा करत नाही, फक्त आपल्या मुलाबाळांसाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठी सेवा करत असते. पण एकदा स्वतःसाठी देखील सेवा करून बघा. कारण का, आपण ज्यावेळेस तंदुरुस्त राहू ना, घरातली करती स्त्री ज्यावेळेस तंदुरुस्त राहते त्याच वेळेस तिची जी माइंड जे आपण म्हणू शकतो ना की ह्या माइंडमध्ये खूप असे 70 प्रकारचे म्हणजे विचार करत असते ती. तर तिचे विचार जर सकारात्मक असतील तेच विचार ते तिच्या परिवाराला देखील देऊ शकते. म्हणून स्वतःसाठी देखील काहीतरी करा स्त्रियांनो. फक्त आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या सासू सासऱ्यांसाठी किंवा आपल्या माहेरच्यांसाठी प्रत्येकजण करत असतं, पण स्वतःसाठी देखील वेळ काढा आणि वेळात वेळ काढून ही सेवा करा. कारण ज्यावेळेस आपण चांगले असू त्याच वेळेस आपलं संपूर्ण लक्ष आपल्या परिवाराकडे आपल्याला देता येईल. त्यामुळे ही सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आणि हो, 21 दिवसाच्या ज्यावेळेस तुम्ही संकल्प करणार त्यावेळेस परान्न हे घेऊ नका. परान्न म्हणजे दुसऱ्यांचं घरातलं हे खाऊ नका, कारण अन्नात देखील असे दोष लागलेले असतात. बघा, आपण ज्यावेळेस स्वयंपाक करत असतो त्यावेळेस मनात प्रचंड प्रमाणात असे विचार वगैरे म्हणजे चालतात. त्यामुळे मग आपण इतरांचं म्हणजे परान्न सध्या तुम्ही जोपर्यंत तुम्ही सेवा करत आहात तोपर्यंत हे वळतं ठेवा, त्यानंतर तुम्ही घेऊ शकता.
श्री स्वामी समर्थ.